नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे अ डे विथ सानिकामध्ये। आज आपण नाशिकमधील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर करणार आहोत, म्हणजेच पंचवटीतील काळाराम मंदिर। या ठिकाणी पाऊल ठेवल्यावर इतिहास, श्रद्धा आणि संस्कृतीचा एक अनोखा अनुभव बघायला मिळतो। चला तर मग सफर सुरू करूया। मंदिर नाशिक शहरातील एक अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक मंदिर आहे। हे मंदिर भगवान श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांच्या संप्रीत आहे। हे मंदिर पंढरपुराच्या पंढरपुरी वारीनंतर दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते। श्रीराम आणि त्यांच्या कुटुंबाची पूजा इथे मोठ्या श्रद्धेने केली जाते। या जागेचा इतिहास असा आहे की प्रभू रामचंद्र ज्या वेळेला वनवासाकरता नाशिकला आले असता त्यावेळेचं रामायणकालीन जे नाव त्याला जनस्थान असं नाव होतं। जनस्थानाशी दृष्टी पडली रघुनायाची। या प्रभू रामचंद्रांची दृष्टी या जनस्थानात पडल्यानंतर जनस्थान पुण्य पावन झालं। आपण जाणत आहात की शूर्पणखेसह खरदूषण आणि त्रिशीर यांच्यासह 14,000 राक्षस या ठिकाणी वनवासाला होते आणि ते सर्व जे राक्षस होते ते नरभक्षक राक्षस होते। आणि प्रभू रामचंद्रांनी ज्या वेळेला लक्ष्मणाने शूर्पणखेचं नाककान कापलं त्यावेळेला 14,000 राक्षसांनी खरदूषणासह प्रभू रामचंद्रावरती महाप्रचंड असा हल्ला चढवला आणि अत्यंत श्रेष्ठ जगातील सर्वात महान धनुर्धर असलेल्या प्रभू रामचंद्रांनी अवघ्या 1.5 मुहूर्तामध्ये म्हणजे 45 मिनिटांमध्ये 14,000 राक्षसांचा वध या ठिकाणी केला। त्यावेळेला प्रभू रामचंद्र अत्यंत उग्र रूपामध्ये दिसत होते, काळ रूप भासत होते, म्हणून ते काळराम म्हणून विख्यात झाले। काळाराम मंदिराची रचना प्राचीन काळातील दक्षिण भारतीय वास्तुकलेचं उदाहरण आहे। मंदिराच्या काळाराम मूर्तीच्या आकारामुळे या मंदिराला काळाराम मंदिर हे नाव मिळाले आहे। मित्रांनो, ही होती नाशिकमधील काळाराम मंदिराची सफर। तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।